स्वामी भक्त हो, आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा म्हटलं की पती आणि पत्नी, पत्नी आणि पती यांच्या नात्यातील जो अत्यंत संवेदनशील आणि दृढपणे परमेश्वराने बांधलेला जो दोरा आहे, तो दोरा अधिक दृढ करण्याचा हा वटपौर्णिमेचा सण आहे. वडाला अग्निवर्ग फेऱ्या मारत असतात आणि हातामध्ये त्यांच्या दोरा असतो. तो दोरा जो आहे तो पतीशी असलेलं नातं, त्या नात्यातील सौंदर्य, त्या नात्यातील पावित्र्य अधिक दृढ करणारा असा तो दोरा असतो. तो दोरा पती आणि पत्नीला जीवनामध्ये, प्रपंचामध्ये निरंतरपणे एकत्र ठेवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून त्या दोऱ्यालाही तेवढं महत्व आहे की स्वामी समर्थ पती आणि पत्नी हे कोण असतात? हे कोण असतात? पती आणि पत्नी मधील जे नातं आहे ते रक्ताचं नातं नाही, मात्र रक्ताच्याही नात्याच्या पलीकडे जाऊन रक्ताचं नातं निर्माण करणारं असं ते नातं आहे. रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन रक्ताचं नातं निर्माण करणारं असं नातं पती आणि पत्नीचं असतं. आणि पत्नी म्हणून पतीला जे प्राप्त होते किंवा पती म्हणून पत्नीला जो प्राप्त होतो, हे त्यांच्या मागील जन्मातील कर्मांचं फळ असतं. अत्यंत महत्त्वाचं. आपल्याला काय वाटतं, अरे प्रारब्धाचं फळ म्हणजे चांगली किंवा वाईट परिस्थिती? अजिबात नाही. प्रारब्धाने आपल्याला चांगली किंवा वाईट साधन प्राप्त, ज्याचा योग्य वापर केला तर सुख प्राप्त होतं, अयोग्य वापर केला तर दुःख प्राप्त. तसंच आहे पत्नी म्हणून जी पतीला प्राप्त झाली आहे, हे त्याचं प्रारब्ध आहे, मागील जन्मातील कर्म. पत्नीला जो पती म्हणून प्राप्त झाला आहे हे तिचं प्रारब्ध आहे, तिच्या मागील जन्मातील कर्मांचं ते फळ आहे. आणि म्हणून पती पत्नीमध्ये मनमुटाव जरी निर्माण झाला, भांडणाचा प्रसंग निर्माण झाला, अबोला निर्माण झाला, तरी देखील आपण पती पत्नी मधील जे नातं आहे ते जपण्याचा प्रयत्न करावा. कारण ते नातं आपल्याला आपल्या मागील जन्मांशी जोडणार आहे. मध्येच एक स्वामी भक्त भेटायला आला होता आपल्या लोकांना. अलीकडेच 15-20 दिवस झाले असते. त्याचा आणि त्याच्या बायकोचं भांडण झालं. मी म्हटलं अरे वा. तेव्हा काय स्वामी वा काय म्हणताय? म्हटलं अरे भांडण होणं हे प्रेमाचं लक्षण आहे बाबा. प्रेम नसेल तर भांडण होणारच नाही. ती म्हण तू काय पण कर, मला काय करायचंय? तू म्हणशील तिने काय पण करावं, मला काय करायचंय? भांडण व्हायला त्या भांडणाच्या मुळाशी प्रेमच असतं आणि प्रेमाशिवाय भांडण नाही, एवढं लक्षात. तो आला आणि म्हणाला आम्ही काय आहे बघा, मी माझ्या पत्नीला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या, बरं मग, पण ती समजून घ्यायला तयार नाही. बर मग, म्हणून मग मी ना माझा आवाज चढवला आणि तिला ओरडलो. अरे कशाला आवाज चढवायचा बाबा?
आवाज चढवून काय होणार आहे? नाही. तर ती मला म्हणाली, हे बघा, माझ्याशी असा आवाज चढवून बोललात तर मी खपवून घेणार नाही. अरे बापरे, म्हटलं कठीण आहे. मग आता काय करणार? तो काय करणार? काय माझ्याशी बोलतच नाहीये ती. बघ म्हटलं, तुझ्याशी तुझी पत्नी बोलत नाही तर तू अस्वस्थ झालास की नाही? का अस्वस्थ झालायस? कारण तुझ्या अंतरंगामध्ये तिच्याविषयी प्रेम आहे, नाहीतर तू अस्वस्थ कशाला होणार? मग आता मी काय करू? अरे सोपा उपाय आहे तो. सोपा उपाय. नाही सांगा मला. सांगतो ना. आता तू घरी जा आणि पत्नीच्या समोर जाऊन हात जोड आणि श्री स्वामी पहिली हात जोडू. हा, हात जोड. हात जोडायला काय बाबा? हात जोडल्याने काही कमीपणा येत नाही. हात जोड. श्री स्वामी समर्थ म्हण. आपण श्री स्वामी समर्थ म्हणताना हात जोडतो ना. मग मी हात जोडू का? हो, हात जोड. आणि मग काय करू? आणि तिला एक गोष्ट सांग. मी जे सांगतोय ती तशीच सांग. हा चालेल. काय काय सांगू? तिला सांग की मी आवाज चढवला तर तू ते खपवून घेणार नाहीस असं म्हणालीस, पण तू जर आवाज चढवलास तर मी मात्र ते खपवून घेईन, कारण मला संसार वाचवायचा आहे. काय म्हणतोय काय? हो, जा बोल आणि 4 दिवसांनी मला येऊन सांग. ना मी नक्की येणार. पण होईल ना? अरे 100% होणार. जाऊन बोल. गेला. 4 दिवसांनी आला. 4 दिवसापूर्वी आला तर चेहरा एकदम असा त्रासलेला होता. 4 दिवसांनी आला, एकदम हसत आला. म्हटलं काय औषध लागू पडलेलं दिसतंय. काय सांगू तुम्हाला, मी गेलो घरी, हात जोडलं, श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि तुम्ही सांगितलं तसंच बोललो. मग काय तुझी पत्नी काय म्हणाली? ती मला म्हणाली, म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी संसार मोडायला निघाले? म्हणजे तू काय म्हणाला? नाही नाही, तू संसार कसा मोडशील? तू तर संसार नेहमी सांभाळतोस. मी काहीतरी उलट करत असतो. म्हणून म्हटलं की तू जरी आवाज वाढवला तरी मी ते खपवून घेईन, कारण मला संसार वाढवला. आज वटपौर्णिमा आहे. लक्षात घ्या, संसार मोडणं फार सोपं, एकदम सोपं. पत्नी उठली आणि माहेरी निघून गेली तरी त्यामध्ये दुरावा निर्माण होतो. पती उठला आणि कुठेतरी निघून गेला तरी दुरावा निर्माण होतो. सोपं आहे मोडणं, सांभाळणं कठीण आहे. आणि स्वामी भक्तांनी सोपं काम कधीच करायचं. त्यामुळे संसार मोडायला जायचं नाही बाबा कधी. प्रत्येकाने, मग तो पुरुष असो वा स्त्री, भगिनी असो वा बंधू, प्रत्येकाने आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न करावा. कारण तो संसार जेवढा आपणा दोघांसाठी आवश्यक असतो तेवढाच तो आपल्या चिमुकल्या बाळांसाठी सुद्धा आवश्यक असतो. म्हणून पती पत्नीमध्ये जरी भांडण झालं तरी देखील आपल्या निष्पाप मुलांच्या चेहऱ्यांकडे पाहावं बाबा. आपला राग त्वरित निघून जाईल. कारण पती पत्नीच्या भांडणामध्ये सगळ्यात जास्त भरडलं कोण जात असेल तर ती त्यांची मुलं भरडली जातात. त्यांच्या जीवनाला वेगळा मार्ग सापडतो आणि मग कधी कधी असं होतं की त्या मुलांना त्या मार्गावरून परत आणणं कठीण होतं. आणि म्हणून पती पत्नीने आपल्या मुलांचा जरूर विचार करावा आणि आपला प्रपंच जो आहे तो आनंदाचा करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण सर्वांना तर आनंदाचं भांडार मिळालेलं आहे. स्वामी चरणी आनंद नांदतोय. आनंदाचा महासागर स्वामी चरणी आहे. अरे तुम्हाला हवा तेवढा घेऊन जा, घागरी भरून जा, बादल्या भरून घेऊन जा.
आणि आपलं जीवन आनंददायी करा. भांडत बसू नका. भांडून केवळ भांडणाऱ्या दोन व्यक्तींचंच नुकसान होत नाही, त्यांच्याशी जोडलेल्या अनेक जीवांचं नुकसान होत राहतं. म्हणून पती पत्नीने आपल्यामध्ये जे काही भांडण असेल ते भांडण सामोपचाराने मिटवावं. कारण त्या भांडणामध्ये प्रेमच आहे. प्रेमाशिवाय भांडण होत नाही. पहिलं लक्षात घ्या. भांडण होतंय म्हणजे प्रेम आहे. आणि पती पत्नी जे आहे ते एकमेकांसाठी आरसा आहे. पतीचं प्रतिबिंब पत्नीमध्ये उमटत असतं. तिच्या नजरेमध्ये, तिच्या चेहऱ्यावर पतीचं प्रतिबिंब उमटतं. पत्नीचं प्रतिबिंब पतीच्या डोळ्यामध्ये आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटत असतं. मग एवढे जर आपण एकमेकासाठी आरशासारखे असाल तर आपण एकमेकाला निश्चितपणे आरसा दाखवावा, सत्याचं दर्शन घडवावं आणि जीवन जे आहे ते आनंददायी करावं.